कसे आहात सगळे? बघा, इंटिग्रेशनचा लेक्चर नंबर 7 आहे आणि त्यामध्ये आपण एक्सरसाइज 3.2a बघतो आहे आणि क्वेश्चन 2 मधला एक्झाम्पल नंबर 10 आपला आज संपेल कदाचित हा. राईट. क्वेश्चन नंबर 10 बघा काय, cos raised to 8x into cot x हे एक्झाम्पल आहे. काय एक्झाम्पल आहे? cot raised to 8x into cot x. राईट. हाऊ टू सॉल्व दिस? सिंपल वे, I इज इक्वल टू आपण काय करतो, I इज इक्वल टू इंटिग्रेशन and give an example cos raised to 8x into cot x into dx. राईट. आणि मग आता आपण काय करणार आहे, या कॉटला मी साइन कॉसच्या फॉर्ममध्ये लिहिणार आहे. मग कुठला फॉर्म्युला आहे कॉटचा? cot x इज इक्वल टू cos x अपॉन sin x. मग कॉटच्या ऐवजी मी काय लिहितोय, cos x अपॉन sin x dx लिहिणार आहे. राईट. आणि या cos रेस्ट टू 8x आहे, मी इथंच त्याला सबस्टिट्यूट करू शकतो, पण अजून एक स्टेप पुढे जरा थोडीशी इन्क्रीज करतो आहे, तुम्हाला समजेल अशा लँग्वेजमध्ये लिहिणार आहे मी. cos स्क्वेअर x रेस्ट टू 4 इंटू 2 किती होईल? 8. समजतंय? cos स्क्वेअर जरी मी लिहिलं असलं तरी ब्रॅकेट रेस्ट टू 4 लिहितो. याचा मिनिंग काय? 4 इंटू 2 किती येणार आहे? 8 येणार आहे. राईट. आणि हा जो ॲज इट इज पार्ट आहे cos x अपॉन sin x. अजून एक स्टेप मी पुढे वाढवणार आहे, इंटिग्रेशन. cos स्क्वेअर एक्स म्हणजे काय असतं? 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. 1 मायनस cos स्क्वेअर म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स ब्रॅकेट रेस टू 4 इंटू cos एक्स अपॉन साइन एक्स इंटू डी एक्स. आणि आता मी सबस्टिट्यूट करू शकतो. इथं काय सबस्टिट्यूट करणार मी? पुट साइन एक्स इज इक्वल टू टी. मी साइन एक्सला काय पुट करणार आहे? टी पुट करणार आहे. देअरफॉर साइन एक्स रिलेटिव्ह काय तर cos एक्स डी एक्स इज इक्वल टू काय येणार आहे? डी टी येणार आहे. म्हणजे हा जो न्युमरेटरला cos एक्स डी एक्स आहे तो आपला डी टी होईल आणि इथं जे साइन एक्स आहे तिथं काय होणार आहे? टी होणार आहे. देअरफॉर मग आय इज इक्वल टू काय येणार आहे? आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 मायनस साइन आला म्हणजे टी, साइन एक्स म्हणजे टी असतं आपलं, म्हणजे साइन एक्सचा स्क्वेअर आहे इथं, मग टी स्क्वेअर येणार आहे. 1 मायनस टी स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 4 इंटू हा साइन एक्स आहे तो टी येणार आहे, तो टी मी इथं लिहितो. आणि cos एक्स डी एक्स जो आहे तो काय झाला आपला डी टी झालेला आहे, त्याऐवजी मी डी टी लिहितो आहे. आता इथं काय आलं आहे? 1 मायनस टी स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 4 आलेला आहे. मग मी इथं जर थोडंसं तुम्हाला मी एक्सप्लेन करून दाखवतो याचं एक्सपान्शन कसं येणार आहे. राईट. तर आपल्याला एक्सपान्शनला जागा इथं बघायचं का? ठीक आहे, मी इथं एक्सप्लेन करतो आणि परत मग रफ करेन वाटलं तर. फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे ए मायनस बी ब्रॅकेट रेस टू 4चा. ओके, काय फॉर्म्युला बघायचा आहे? ए मायनस बी ब्रॅकेट रेस टू 4चा फॉर्म्युला बघायचा. मग तुम्ही काय लॉजिक लावू शकता याच्यामध्ये? तर तुम्ही म्हणलं सर आपल्याला काय ए मायनस बी ब्रॅकेट रेस टू 4चा फॉर्म्युला माहीत नाही आहे. मग तुम्ही काय करा, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, परत त्याला एक ब्रॅकेट टाका आणि त्याचा स्क्वेअर लिहा. राईट. म्हणजे इथं काय होईल? 2 इंटू 2 किती येणार आहे? 4 येणार आहे. राईट. आता ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. राईट. मग हा फॉर्म्युला आपण इथं पुट करणार आहे. त्याचा फॉर्म्युला काय? तो ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर आणि त्याचा काय असणार आहे? स्क्वेअर असणार आहे. आता इथनं पुढे आपल्याला काय करता येईल? या पूर्ण टर्मचं काय आहे? स्क्वेअर आहे. तर मला या टर्मला कसं लिहिता येईल बघा? या टर्मला स्क्वेअर आहे म्हणजे मी काय करतो आता बघा, लक्ष द्या व्यवस्थित. ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर इंटू पुन्हा त्याच टर्मला त्याला मल्टिप्लाय करतो, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. गेट इट? ह्या पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे की नाही? स्क्वेअरचा मिनिंग काय असतो की त्याच टर्मला मल्टिप्लाय करायचं. मग त्याच टर्मला मल्टिप्लाय केलं म्हणजे त्याचा काय झाला? स्क्वेअर झाला. आता याचं मल्टिप्लिकेशन करून बघू, आन्सर काय येते. मग ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर ए रेस टू 4, ए स्क्वेअर इंटू 2ab काय येणार आहे? मायनस 2a क्यूब बी, ए स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर ए स्क्वेअर बी स्क्वेअर बी स्क्वेअर. ओके, पुढे आता मायनस 2ab ने मल्टिप्लाय करायचं. मायनस 2ab इंटू ए स्क्वेअर मायनस 2a क्यूब बी मायनस 2ab इंटू प्लस मायनस 2ab म्हणजे प्लस होईल, प्लस 4a स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस 2ab इंटू बी स्क्वेअर मायनस 2ab क्यूब. ओके, बी स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बी स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर हे झालं. बी स्क्वेअर इंटू मायनस 2ab मायनस 2ab क्यूब प्लस
बी स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर बी रेस टू 4. तर हे सगळं त्यांचं मल्टिप्लिकेशन आलेलं आहे. मी एवढं सगळं का करतो आहे, कारण की तुम्हाला इथं सिम्पल जावं म्हणून ही प्रोसिजर करतो आहे. अदरवाईज माझ्याकडे दुसरे ऑप्शन आहेत याला सॉल्व करण्याचे, पण हा सर्वात सिम्पल ऑप्शन मला वाटतो आहे की तुम्हाला मी फॉर्म्युला जर एक्सप्लेन करून सांगितलं की हा फॉर्म्युला एक फॉर्म होतो याच्यावरून ए मायनस बी ब्रॅकेट रेस टू ए रेस टू -4 याचा एक फॉर्म्युला फॉर्म होतो आहे. तर तुम्ही फॉर्म्युला डायरेक्ट लक्षात ठेवला. आता मी सॉल्व करून दाखवतो आहे कसा आला फॉर्म्युला, पण तुम्हाला एक्झाममध्ये दाखवण्याची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट ह्याचा फॉर्म्युला ए मायनस बी ब्रॅकेट रेस टू 4चा फॉर्म्युला इथं जो येईल आता आपला आन्सर ते तुम्ही डायरेक्ट पुट करू शकता. समजते ना काय करतो, एकदम सिम्पल वेनं चाललेलं आहे मी. बघा आता इथं काय करतो आपण. आता इथं ए रेस टू 4 आहे, बाकी कुठं ए रेस टू 4 आहे का बघा, नाही आहे. मग ए रेस टू 4पर्यंत आलेलं आपण. मायनस याचं काम झालं आता -2a³ अजून आपल्याला a³ व्हॅल्यू बघायची आहे. इथं आलेला आहे. अजून कुठं a³ आला आहे का, नाही आलेला. म्हणजे या दोघांचं ॲडिशन आहे -4a³b. ओके, या दोघांचं काम संपलं. आता ठीक आहे, आपण याच्या खाली वेगवेगळे साईन देऊ. a² b² कुठं आलं का बघा, इथं आलेलं आहे. म्हणजे a² b² ॲडिशन म्हणजे 2a² b². ठीक आहे. नंतर इथं 4a² b² सुद्धा आहे. 4a² b² आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ॲड करावं लागेल. म्हणजे हा a² प्लस हा 2 होईल आणि 2 + 4 किती होईल 6. हा पण त्याच्यामध्ये येणार आहे. ओके, ही पण टर्म झालेली आहे. इथून सगळ्या टर्म झाल्या. आता ही टर्म -2ab³ -2ab³ -4ab³ प्लस b रेस टू 4 हा तुमचा फॉर्म्युला आहे. तर तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागणार आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. ओके, आता याच्यामध्ये काय ॲडिशन सबट्रॅक्शन आपण काही करू शकत नाही. हा एक फायनल फॉर्म्युला आहे आपला. म्हणजे तुमचा a मायनस बी ब्रॅकेट रेस टू 4चा फॉर्म्युला a रेस टू 4 -4a³ प्लस 6a² b² -4ab³ प्लस b रेस टू 4 हा फॉर्म्युला तुम्ही बाहेर करून ठेवा, कायमस्वरूपी झाला. आता मी काय करणार आहे, एच्या ऐवजी 1 पुट करणार आहे आणि बीच्या ऐवजी t² पुट करणार आहे. एच्या ऐवजी 1 पुट करणार आहे. मग जिथं a आहे तिथं 1 लिहिणार रेस टू 4 -4. जिथं a आहे तिथं 1 लिहिणार. जिथं b आहे तिथं काय लिहिणार आहे t². जिथं b आहे तिथं t² प्लस 6 a आला 1 b आला t² स्क्वेअर -4 a आला 1 b आला तर t² प्लस b म्हणजे t² आणि ते रेस टू 4 येणार आहे. मग 1 रेस टू 4 1च येणार आहे. 1³ 1च असते. 4t² -4t² प्लस 6t रेस टू 4 -4t रेस टू 6 प्लस t रेस टू 8 हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. म्हणजे याचं जे एक्सपान्शन येतं आहे या 1 - t² x टू 4चं त्याचं एक्सपान्शन डायरेक्ट आपल्याला हे मिळतं आहे. इतकं सिम्पल एक्झाम्पल होऊन जाईल. आता खूप सिम्पल झालं. याच्यामुळं हा फॉर्म्युला आपण युटिलाइज केला. हा आपण फॉर्म्युला कसा फॉर्म करायचा ते शिकलो तर आपल्याला ते एक्झाम्पल सोपं जाणार आहे. आता बघू आपण तो फॉर्म्युला कसा आपण युटिलाइज करणार आहे. हे तुम्हाला जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर याचा स्क्रीनशॉट घ्या. टेक अ स्क्रीनशॉट. ठीक आहे, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेतला असेल. आपल्याला जे आन्सर मिळालं ते हे मिळालेलं आहे. मी याला रफ करतो आहे. ओके, आता मी व्हॅल्यू पुट करणार आहे. i इज इक्वल टू देअरफॉर i इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 - t² ब्रॅकेट रेस टू 4 बरं आहे ना. मग आपल्याला त्याचा फॉर्म्युला काय मिळाला, हे आन्सर मिळालेलं आहे. मग आपण डायरेक्ट टाकणार 1 - 4t² प्लस 6t रेस टू 4 -4t रेस टू 6 प्लस t रेस टू 8 डिवायडेड बाय t इंटू dt हा आपल्याला फायनल फॉर्म्युला मिळाला. ओके, आता आपल्याला सॉल्व करायला थोडी जागा पाहिजे. हे रफ करतो आता मी. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेतला असेल. ओके, सिम्पल आहे, अवघड नाही आहे, सोपं आहे एकदम. आता काय करणार, या टीनं आपण समजा सगळ्या प्रत्येक टर्मला डिवाईड केलं तर काय येणार आहे. 1ला जर डिवाईड केलं तर 1/t येईल. एक मिनटं. हां, 1/t येणार आहे. मायनस t² डिवाइड केलं तर टीला टी कॅन्सल होईल म्हणजे 4t येणार आहे. प्लस t रेस टू 4 एक t कमी करत चला. 4 आहे तर 3 लिहा. मायनस 4t रेस टू 5 लिहा. प्लस t रेस टू 7 इंटू dt. चला, टीने डिवाइड केला. आता प्रत्येकात सेपरेट इंटिग्रेशन घ्या. इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/t इंटू dt राईट. मायनस
4 constant term outside the integration t into dt plus 6 constant term outside the integration t cube into dt minus 4 constant term outside the integration t raised to 5 into dt plus integration t raised to 7 into dt. प्रत्येकाचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. तर सिम्पल इंटिग्रेशन आहे. डायरेक्ट आन्सर 1/x चं इंटिग्रेशन काय असतं log x. तर log x मायनस 4 t रेस टू 1 असणार आहे म्हणजे x रेस टू n चा फॉर्म्युला आहे. t रेस टू 1 म्हणजे x रेस टू n चा फॉर्म्युला. x रेस टू n चा फॉर्म्युला x रेस टू n प्लस 1 म्हणजे 1 प्लस 1 n प्लस 1 अपॉन n प्लस 1 म्हणजे 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 ओके प्लस 6 इन ब्रॅकेट तेच फॉर्म्युला 3 प्लस 1 अपॉन 3 प्लस 1 ओके मायनस 4 फॉर्म्युला सेम 5 प्लस 1 अपॉन 5 प्लस 1 प्लस फॉर्म्युला सेम t रेस टू 7 प्लस 1 अपॉन 7 प्लस 1 प्लस c. Okay, now calculate it. Log x minus 4 in bracket t square upon 2 addition करा 1 plus 1 2 येणार आहे plus 6 3 plus 1 4 येणार आहे t raised to 4 upon 4 minus 4 t raised to 6 upon 6 plus t raised to 8 upon 8 plus c. जर काही कॅन्सल आउट होत असेल तर कॅन्सल आउट करा आणि फायनल आन्सर लिहून टाका. लॉग एक्स मायनस या 2 1 = 1 2 2 = 4 म्हणजे 2t स्क्वेअर येणार आहे. इथं 2 2 = 4 2 3 = 6 प्लस 3t रेस टू 4 अपॉन 2 आलं मायनस 2 2 = 4 2 3 = 6 म्हणजे 2t रेस टू 6 अपॉन 3 आलेलं आहे इथं प्लस t रेस टू 8 अपॉन 8 प्लस c. आणि व्हॉट इज मीन बाय t इथं थोडंसं आपलं चुकलं आहे. लॉग एक्स येईल का नाही लॉग टी येईल ना. टी असेल तर लॉग टी लिहावं लागेल ना टी. आणि व्हॉट इज टी म्हणजे काय आपला आहे साईन एक्स आहे. टी म्हणजे काय आहे साईन एक्स. बस टीची व्हॅल्यू साईन एक्स टाका तुमचं आन्सर रेडी झालं. लॉग इन ब्रॅकेट साईन एक्स मायनस 2 इथं 2 लिहिला टीची व्हॅल्यू साईन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर किंवा साईन स्क्वेअर एक्स असं लिहिलं तरी चालतं. तुम्ही कसं लिहिलं आपण स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये लिहू. साईन स्क्वेअर एक्स लिहितात साईन स्क्वेअर एक्स लिहूया आपण. 2 साईन स्क्वेअर एक्स प्लस 3 साईन रेस टू 4x अपॉन 2 मायनस 2 अपॉन 3 साईन रेस टू 6x प्लस 1 अपॉन 8 साईन रेस टू 8x प्लस c. That is your final answer. Pause the video and note it down. ओके नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय tan रेस टू 5x दिलेला आहे. एकदम सिम्पल एक्झाम्पल आहे. लक्ष द्यावं लागतं व्यवस्थित. आय इंटिग्रेशन आय इज इक्वल टू इंटिग्रेशन काय एक्झाम्पल दिले आपल्याला tan रेस टू 5x इंटू dx राईट. हाऊ टू सॉल्व दिस एक्झाम्पल. इंटिग्रेशन बघा या टॅनला मी डिवाइड करतोय tan क्यूब एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स असं का डिवाइड करतो आहे याचं रिझन तुम्हाला पुढच्या स्टेपला समजेल. याच्या पुढची जी स्टेप असेल त्यामध्ये समजेल की मी टॅन स्क्वेअर एक्स का घेतला किंवा तुम्हाला समजलं असेल की टॅन स्क्वेअर एक्स काय हेल्प करणार आहे आपल्याला. काय हेल्प करेल की आपल्याला टॅन स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला माहीत आहे सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 इंटू dx. फंडामेंटल आयडेंटिटी माहिती आहे आपल्याला की टॅन स्क्वेअर एक्स म्हणजे काय असतं सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 असतं. आणि मग काय करणार आपण टॅन क्यूब एक्सनं याला मल्टिप्लाय करणार आहे मी. मग टॅन क्यूब एक्सनं सेकला मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार आहे टॅन क्यूब एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन क्यूब एक्स इंटू 1 पण करावं लागणार आहे तर टॅन क्यूब एक्स येणार आहे. ओके ओके इंटू dx राईट. आता मी पुढे बघा काय करतो आहे व्यवस्थित लक्ष द्या. हा टॅन क्यूब एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स मी ॲज इट इज लिहितो आहे मायनस इथं मी टॅन एक्स जसं टॅन रेस टू 5 लिहिलं होतं तसंच मी इथं करतो आहे. टॅन स्क्वेअर एक्स परत एकदा करून घेतो मी याला. ओके टॅन क्यूबला टॅन एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स असं लिहितो आहे इंटू dx आणि परत या टॅन स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरणार आहे सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 टॅन क्यूब एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन एक्स इन ब्रॅकेट टॅन स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला सेक स्क्वेअर एक्स मायनस 1
राईट इंटू डी एक्स. आता परत टॅन एक्सनं मल्टिप्लाय करणार आहे मी याला. आता आपल्याला आन्सर काय माहिती आहे ते बघूया आपण. ओके ठीक आहे. टॅन क्यूब एक्स सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स मायनस मायनस काय होईल पहिल्यांदा तर मायनस साईन आहे प्लस होईल आणि टॅन एक्स इंटू 1 टॅन एक्स होणार आहे. टॅन एक्स इंटू डी एक्स. ओके आता मी काय करणार आहे या टर्ममधून ओके ह्या फर्स्ट 2 टर्म्स आहेत. या 2 टर्म्समधून सेक स्क्वेअर एक्स कॉमन काढणार आहे. इथं पण सेक स्क्वेअर एक्स आहे, इथं पण सेक स्क्वेअर एक्स आहे. सेक स्क्वेअर एक्सला कॉमन बाहेर काढणार आहे. मग मी जर सेक स्क्वेअर एक्सला कॉमन बाहेर काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहते बघा टॅन क्यूब एक्स राहील. टॅन क्यूब एक्स मायनस इथं टॅन एक्स राहणार आहे टॅन एक्स आणि प्लस हा टॅन एक्स जो आहे तो ॲज इट इज इंटू डी एक्स. आता मी सेपरेट आउट इंटिग्रेशन करणार आहे. याचं सेपरेट इंटिग्रेशन घेणार आहे, याचं सेपरेट इंटिग्रेशन घेणार आहे. बघा आहात आय इज इक्वल टू इंटिग्रेशन टॅन क्यूब एक्स मायनस टॅन एक्स याला पहिल्यांदा लिहितो. काय फरक नाही पडणार, लिहायचं रिझन तुम्हाला समजेल पुढे गेल्यानंतर. टॅन क्यूब एक्स मायनस टॅन एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. ओके टॅन क्यूब मायनस टॅन एक्स सेक स्क्वेअर एक्स आणि हा जो डी एक्स आहे तो आणि टॅन एक्सचं सेपरेट इंटिग्रेशन प्लस इंटिग्रेशन टॅन एक्स इंटू डी एक्स. नाव आय इज इक्वल टू I1 प्लस I2 म्हणजे आपला हा आहे तो I1 झाला आणि हा आहे तो काय झाला I2 झाला. इन I1 पुट टॅन एक्स इज इक्वल टू टी. I1मध्ये आपण काय करणार आहे I1 म्हणजे आपला हा आहे याच्यामध्ये मी टॅन एक्सला टी पुट करणार आहे. मग टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं सेक स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला डी टी मिळालेला आहे. सेक्स स्क्वेअर एक्स कुठं आलेला इथं आलेला आहे सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स इथं आलं आहे त्याचा आन्सर डी टी मिळणार आहे. म्हणजे आय इज इक्वल टू काय मिळेल आय इज इक्वल टू इंटिग्रेशन टॅन एक्स म्हणजे काय झाला टॅन एक्स म्हणजे टी झाला मग टी क्यूब मायनस टी सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स काय झालं डी टी झाला डी टी प्लस इंटिग्रेशन टॅन एक्स ॲज इट इज टॅन एक्स डी एक्स. I2मध्ये आपण काही चेंज केलेला नाही. आपल्या I2मध्ये काही चेंज नाही. I2 आपण असाच ठेवला आहे फक्त इथे लिहिलं इन I1मध्ये आपण जो काही चेंज करणार आहे तो आणि मग आपण याचं प्रत्येकात सेपरेट इंटिग्रेशन घेऊ शकतो. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन टी क्यूब इंटू डी टी मायनस इंटिग्रेशन टी इंटू डी टी प्लस इंटिग्रेशन टॅन एक्स इंटू डी एक्स. टॅन एक्सचा फॉर्म्युला डायरेक्ट आहे म्हणून मी त्याला काही करत नाही आहे. ओके एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला इंटिग्रेशनचा एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला काय असतो एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 म्हणजे टी रेस टू 3 + 1 अपॉन 3 + 1 मायनस टी रेस टू इथं 1 असणार आहे 1 + 1 अपॉन 1 + 1. टी एकटा सिंगल होता ज्यावेळी पॉवर नसते त्यावेळी पॉवर किती असते 1 आपल्याला माहीत आहे. ज्यावेळी पॉवर दिलेली नसते त्यावेळी पॉवर किती असते 1 असते म्हणून 1 + 1 अपॉन 1 + 1 प्लस टॅन एक्सचा फॉर्म्युला लॉग ब्रॅकेट सेक एक्स प्लस सी असणार आहे. बस फक्त ॲडिशन करायची म्हणजे टी रेस टू 4 अपॉन 4 आणि टी रेस टू 2 अपॉन 2 प्लस लॉग इन ब्रॅकेट सेक एक्स प्लस सी. पुढे द व्हॅल्यू ऑफ टी. टीची व्हॅल्यू काय आहे टॅन एक्स. मग फायनल आन्सर असणार आहे टॅन रेस टू 4x अपॉन 4 मायनस टॅन स्क्वेअर एक्स अपॉन 2 प्लस लॉग सेक एक्स प्लस सी. ओके एकदम सिम्पल होतं. होप समजलं असेल तर टेक अ स्क्रीनशॉट. ओके नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय कॉस रेस टू 7x दिलेलं आहे आपल्याला. काय दिलं एक्झाम्पलमध्ये कॉस रेस टू 7x राईट. काय करणार आहे आपण याच्यामध्ये लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन कॉस रेस टू 7x इंटू डी एक्स राईट. काय करता येईल आपल्याला याच्यामध्ये इज इक्वल टू इंटिग्रेशन कॉस रेस टू 6x इंटू कॉस एक्स इंटू डी एक्स. बघा मी काय केलं आहे 6 इंटू कॉस एक्स केल्यानंतर किती येणार आहे कॉस रेस टू 7x येणार आहे. या 6ला मी या टाईपमध्ये लिहू शकतो इंटिग्रेशन कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेट क्यूब इंटू कॉस एक्स इंटू डी एक्स. कसं काय 3 इंटू 2 किती येणार आहे 6
3 इंटू 2 6 येणार आणि कॉस स्क्वेअर म्हणजे काय असतं साइन स्क्वेअर इंटिग्रेशन 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स क्यूब इंटू कॉस एक्स डी एक्स. आणि आता आपल्याला सोपं झालं ते सोडवायला. पुट साइन कॉस दिसलं की तुम्हाला समजलं पाहिजे. साइन एक्स इज इक्वल टू टी साइन एक्स रेडिओ कॉस एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. मग व्हॅल्यू पुट केल्यानंतर काय येईल आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 मायनस साइन एक्स म्हणजे टी म्हणजे टी 1 मायनस टी स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब कॉस एक्स डी एक्स म्हणजे डी टी डी टी. मग ए मायनस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला असणार आहे. ए मायनस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला. होप तुम्हाला सोडता येईल नाही. काय फॉर्म्युला असतो सांगतो चला. ए क्यूब म्हणजे 1चा क्यूब करायला लागेल. बघा ना फॉर्म्युला काय असतो माहीत पाहिजे. ए मायनस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला असतो आहे ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. आपल्या इथं आले 1 मायनस टी स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब आहे म्हणजे ए म्हणजे 1 क्यूब मायनस 1 स्क्वेअर बी म्हणजे टी स्क्वेअर आहे आपला प्लस 3 इंटू 1 टी स्क्वेअरचा स्क्वेअर मायनस टी स्क्वेअरचा क्यूब. आणि फायनल आन्सर काय येईल 1चा क्यूब 1चा स्क्वेअर 1 3t स्क्वेअर प्लस 3t⁴ मायनस t⁶. हे तुमचं आन्सर असणार आहे. याचं एक्सपान्शन जे येईल ते. आणि ते एक्सपान्शन लिहा. मग एक्सपान्शन आपण केलेलं आहे तर डायरेक्ट तुम्ही लिहू शकता असं काही नाही. 1 मायनस 3t स्क्वेअर प्लस 3t⁴ मायनस t⁶ इंटू डी टी. सेपरेट आउट द इंटिग्रेशन सेपरेट करा. काय आन्सर आहे ते बघूया आपण. हा फॉर्म्युला खूप अगोदर तुमचं झालेला आहे त्याच्यामुळे काय तुम्हाला नोट करण्याची गरज नाही आहे. लक्षात ठेवा पण तो इंटिग्रेशन आता प्रत्येकात सेपरेट इंटिग्रेशन 1चं इंटिग्रेशन सेपरेट इंटिग्रेशन 1 इंटू डी टी मायनस 3t स्क्वेअर 3 कॉन्स्टंट टर्म फक्त टी स्क्वेअरचं आपण काय येणार इंटिग्रेशन घेणार आहे प्लस 3 कॉन्स्टंट टर्म t⁴ इंटिग्रेशन 3t⁴ इंटू डी टी मायनस t⁶ आहे फक्त t⁶ इंटिग्रेशन घ्या इंटू डी टी. आता फक्त याचं इंटिग्रेशनला 1चं इंटिग्रेशन काय तर टी सर्वात महत्त्वाचं 1चं इंटिग्रेशन काय आहे टी येणार मायनस 3 टी स्क्वेअर डायरेक्ट लिहू शकता तुम्ही. बरं आहे 2+1/2+1 2+1 किती येतं 3 येतं प्लस. मग एवढा वेळ वाया घालवण्याची गरज नाही. 4+1 5 मग t⁵ मायनस t⁶/6 प्लस सी 3ला 3 कॅन्सल होईल. फायनल आन्सर येताना टी मायनस टी क्यूब प्लस 3/5 t⁵ मायनस 1/6 t⁶ प्लस सी. पुट द व्हॅल्यू ऑफ टी. टीची व्हॅल्यू काय आहे टीची व्हॅल्यू साइन एक्स आहे. साइन एक्स टाका इथं तुमचं येईल ते आन्सर असणार आहे. ओके पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके नेक्स्ट एक्झाम्पल tan 3x tan 2x tan x राईट. I इज इक्वल टू इंटिग्रेशन tan 3x tan 2x tan x इंटू dx. याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. बघा कसं याला सॉल्व करता येईल. याला थोडंसं सिम्पल वेनं सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो मी. tan 3x बघा tan 3x घेतलं मी. कॅन वी राईट tan 3x ॲज tan 2x प्लस x. tan 3xला आपण असं लिहू शकतो का tan 2x प्लस x. येस वी कॅन राईट 2x प्लस x किती येणार आहे 3x येणार आहे. मग इथं tan a प्लस बीचा फॉर्म्युला. मग tan a प्लस बीचा फॉर्म्युला tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b राईट. आता हा जो पार्ट आहे तो इकडं आणतो मी. मग tan 3x तर ऑलरेडी आपल्या इकडं आहेच हा tan 3x आणि हा पार्ट येणार आहे 1 मायनस tan 2x इंटू tan x इज इक्वल टू हा पार्ट आहे आपल्याकडे ह्या साईडला tan 2x प्लस tan x राईट. ओके नाव मल्टिप्लाइंग tan 3x इंटू दिस tan 3x इंटू 1 tan 3x मायनस tan 3x इंटू दिस tan 3x इंटू tan 2x इंटू tan x इज इक्वल टू tan 2x प्लस tan x. आता काय करणार आहे आपण हा जो मायनस जो पार्ट आहे मायनस आणि मल्टिप्लायचा
पार्ट आहे हा, म्हणजे थोडक्यात मायनसचा पार्ट आहे, तो इकडे गेल्यानंतर प्लस होईल आणि इकडे जे प्लस आहेत तिकडे काय होतील, मायनस होतील. मग मी हा पार्टला तिकडे घेऊन जाणार आहे. मग या लेफ्ट हँड साईडला tan 3x तर ऑलरेडी आहे, tan 2x इकडे प्लस होता, इकडे काय होईल, मायनस होईल tan 2x. हा tan x इकडे प्लस आहे, इकडे मायनस होईल tan x इज इक्वल टू, हा मायनस पार्ट आहे तिकडे प्लस होणार आहे, मग tan 3x इंटू tan 2x इंटू tan x. सो वी गेट द आन्सर tan 3x tan 2x tan x. याचा आन्सर काय मिळालं आपल्याला, हे मिळालेलं आहे. इथं क्वेश्चन जो होता तो tan 3x tan 2x tan x होता, म्हणजे हा होता क्वेश्चन. त्याच्याऐवजी आपण आता हे लिहू शकतो. देअरफॉर I इज इक्वल टू, वी कॅन राईट tan 3x tan 2x tan x. याच्याऐवजी आपण हा पार्ट लिहिणार आहे, म्हणजे tan 3x मायनस tan 2x मायनस tan x. आणि हे या टाईपचं एक्झाम्पल आपल्या ट्रिग्नोमेट्रिकमध्ये झालं होतं 11th या टाईपचं एक्झाम्पल आहे, राईट. सो नाव इंटिग्रेट इट. आता इंटिग्रेट करायला सेपरेट करता येईल तुम्हाला सगळ्यांना. इंटिग्रेशन सोपायचं. इंटिग्रेशन tan 3x इंटू dx मायनस इंटिग्रेशन tan 2x इंटू dx मायनस इंटिग्रेशन tan x इंटू dx. ओके, मग tan xचं इंटिग्रेशन काय येतं, मग अशी बघितलं आपण log sec x येतं, बरं आहे ना. आपण तसं लिहिणार आहे, log sec x. sec 3x आहे तर 3x लिहिणार. एक्सचा कोएफिशिएंट 3 आहे तर डिवाइड बाय 3. रूल माहिती आहे ना इंटिग्रेशनचा, की tan फक्त x असेल तर काय प्रॉब्लेमच नाही, tan x असेल तर log sec x लिहिलं असतं आपण. पण tan 3x आहे, मग log sec 3x लिहावं लागेल. आणि एक्सचा कोएफिशिएंट जो काय असेल 3 आहे तर तो 3 आपल्याला खाली लिहावं लागेल. एक्सचा कोएफिशिएंट 3 आहे तो 3 आपल्याला डिनॉमिनेटरला लिहावं लागेल. मायनस tan x सेम log इन ब्रॅकेट sec 2x डिवाइड बाय 2 मायनस इथे डायरेक्ट येणार आहे log sec x प्लस c. दॅट इज युअर फायनल आन्सर. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता साईन कॉसचं रिलेशन तुम्हाला दिसतं एक्झाम्पलमध्ये, सर क्लिअर आहे. साईन आणि कॉसचं रिलेशन दिसतं. आपण एकतर याला साईनमध्ये कन्वर्ट करायचं किंवा कॉसमध्ये, आपल्याला जे काही सिम्पल, कारण कॉसची टर्म खूप मोठी आहे तर आपण याला कॉसमध्येच कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतो. थोडंसं लॉजिक वापरण्याचा प्रयत्न करा. काय करणार आपण याच्यामध्ये साईन रेस टू 4x असं लिहितो मी, हा कॉस रेस टू 8x असंच ठेवतो आहे, इंटू साईन एक्स इकडे घेतो, जो इथला एक साईन एक्स मी कमी केलेला आहे, 5च्या ऐवजी 4 लिहिला आहे, तो साईन एक्स दिलेला आहे इंटू dx. आणि इथं साईन रेस टू 4 आहे, म्हणजे साईन, तर बघा हा तर पार्ट तुम्हाला माहीत झाला पाहिजे, कारण की माझी एक स्टेप वाचण्यासाठी मला असं लिहावं लागेल. 2 इंटू 2 किती येतं 4, तो 4 आहे, कळतं आहे ना. आणि साईन स्क्वेअर म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर असतं, तर मी या साईन स्क्वेअरच्या ऐवजी 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स आणि त्याचा स्क्वेअर असं लिहू शकतो. याच्या ऐवजी ही स्टेप आलेली आहे, या साईन रेस टू 4x ऐवजी स्टेप आलेली आहे, कॉस रेस टू 8x ॲज इट इज इंटू साईन एक्स dx ॲज इट इज. समजलं ना हा पार्ट? नाही समजलं तर परत बघा. साईन रेस टू 4x आहे ना, त्याला मी असं लिहू शकतो की नाही लिहू शकतो. मग साईन स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला काय असतो, 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स ब्रॅकेटचं स्क्वेअर, 2 इंटू 2 4 येतं, मग इथं 4 होतं की नाही. मग 4च्या ऐवजी मी याला असं लिहिलं आणि परत साईन स्क्वेअर एक्सला 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स केलं, तो पार्ट इथे लिहिला आहे बस. आता आपण सबस्टिट्यूशन जाणार आहे, पुट कॉस एक्स इज इक्वल टू टी करणार आहे, राईट. कॉस एक्स इज इक्वल टू टी करणार आहे. देअरफॉर कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स dx इज इक्वल टू dt. आपल्याला मायनस साईन तर दिसतंय का, नाही. मग हे मायनस साईन आपण इंटरचेंज करणार, याला देणार मायनस dt करणार. ओके, दिसत नसेल तर मायनस dt करणार आपण. हां, इकडे मायनस साईन होतं तिकडे दिला, काय फरक नाही पडत. नाव आय इज इक्वल टू, आता काय येईल, इंटिग्रेशन 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स, कॉस एक्स म्हणजे टी स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर, ओके, इंटू कॉस एक्स म्हणजे टी, मग टी रेस टू 8 इंटू साईन एक्स dx म्हणजे मायनस dt, राईट. आता ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला, आता हा फॉर्म्युला माहिती आहे ना सगळ्यांना, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण युटिलाइज करणार आहे इथं या ब्रॅकेटमध्ये, राईट. मग काय येईल, इंटिग्रेशन ए स्क्वेअर म्हणजे 1 मायनस 2ab राईट प्लस बी स्क्वेअर म्हणजे टी स्क्वेअरचा स्क्वेअर, ओके, इंटू टी रेस टू 8 आणि मायनस dt. ते मायनस साईन आउटसाईड द इंटिग्रेशन घेतलं चालतं, पुढच्या स्टेपला घेऊ आपण. इज इक्वल टू मायनस, हे मायनस साईन कुठून आलं, हे dtचं जे मायनस होईल ते मायनस आलं, ओके. इन ब्रॅकेट 1 मायनस 2 इंटू 1 टू 2t स्क्वेअर
2t² प्लस t⁴ इंटू t⁸ इंटू dt. t⁸ सगळ्याला मल्टिप्लाय करा, मायनस इंटिग्रेशन t⁸ इंटू 1 t⁸. t⁸ इंटू t² काय येणार आहे, दोघांची ॲडिशन होते, 2 + 8 10 होईल, 10 प्लस 4 + 8 12 होईल, 12 इंटू dt. बस सगळ्यांचं सेपरेट सेपरेट काय बघा, इंटिग्रेशन बघा. ओके, टेक्स्टबुकमध्ये याचा आन्सर चुकीचं आहे. ओके, सोडू शकता तुम्ही याला. ज्यांना सुटतं त्यांनी व्हिडिओ पॉज करा आणि हे एक्झाम्पल सोडवा. ओके, एक्झाम्पल सोडत चला. ज्यांना सुटतं त्यांनी काय करा, आता व्हिडिओ पॉज करा, पहिल्यांदा हे सगळं बघा कसं कसं इथपर्यंत आलेलं आहे आणि इथून पुढे तुम्ही सोडवा, चेक करा. राईट, तर ह्या असा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. ऑनलाईनला थोडंसं ड्रॉबॅक्स पण आहेत. हां, ठीक आहे. मग सेपरेट सेपरेट इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन. मी मायनस साईन बा कुठे ठेवतो आहे, खूप काळजी घेतो त्या मायनस साईनची. त्या ब्रॅकेट तिथं खूप मुलं चुकतात, डायरेक्ट मायनस साईन ठेवतात असंच, मग ते फक्त टीलच राहतं, पुढं जातच नाही आहे. हां, बघा t⁸ इंटू dt मायनस, हा मायनस आहे तो 2 कॉन्स्टंट टर्म आउटसाइड द इंटिग्रेशन, 2 इंटिग्रेशन t⁸ इंटू dt प्लस t⁴ इंटिग्रेशन t⁴ इंटू dt. ओके, इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट t⁸ काय आहे, t⁸ + 1 9/9 मायनस 2 काय येईल t⁻11/11. ओके, 11/11. ओहो, हां, प्लस t⁻13/13 प्लस c. झालं. आता फक्त हे मायनस साईन आतमध्ये आल्यानंतर सगळ्यांचे साईन काय होतील, चेंज होतील. मग इज इक्वल टू -1/9, या 9ला पहिल्यांदा t⁻9 मायनस मायनस प्लस होणार आहे, प्लस 2/11 t⁻11. आता हे मायनस प्लस काय होईल, मायनस होईल, 1/13 t⁻13 प्लस c. याचा साईन नाही चेंज होणार. ओके, आणि मग काय करायचं, टीची व्हॅल्यू पुट करायची. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टी, cos x. त्या टीच्या ऐवजी काय पुट करा, cos x पुट करा. ओके, ठीक आहे. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके, नेक्स्ट बघा काय करतो आपण, I इज इक्वल टू इंटिग्रेशन 3 एक्झाम्पल व्यवस्थित बघा, 3 cos² x इंटू sin 2x इंटू dx. राईट, बघा काय करतो मी, पुट cos² x इज इक्वल टू टी. या cos² xलाच मी काय करतो आहे, टी पुट करतो. का तर त्याचं रिलेटिव्ह बघा येणार आहे, cos² xचं रिलेटिव्ह काय येणार आहे, 2 cos x. देअरफॉर 2 cos x, बरं ना, का माहिती आहे ना तुम्हाला डेरिव्हेटिव्ह. मला भीती वाटते तुम्हाला डायरेक्ट बोलायचं म्हटलं की dx ऑफ cos² x इज इक्वल टू, काय करणार आपण, cos² xचं डेरिव्हेटिव्ह बघायचं तर तुम्ही असं ddx लिहा, cos x लिहा, इथला जो स्क्वेअर असतो तो ब्रॅकेटचा स्क्वेअर असतो, म्हणजे x⁻n चा फॉर्म्युला येईल. कुठला फॉर्म्युला, x⁻n. मग x⁻n चा फॉर्म्युला n x n-1 2 - 1. मग सर x⁻n म्हणलात पण हा x नाही आहे, मग आपण काय करायचं, ddx ऑफ cos x बघायचं. मग 2 cos x आणि 2 - 1 सर 1 येईल, cos x रिलेटिव्ह सर मायनस sin x येईल. ओके, नंतर फायनल आन्सर जे आहे ते हे मायनस साईन आहे ते मायनस साईन, हा 2 आहे तो 2, हा sin x अगोदर लिहिला तरी चालेल सर, आणि हा cos x नंतर लिहिला तरी चालेल. मग हा जो फॉर्म्युला आला आहे सर 2 sin x इंटू cos x, तो सर फॉर्म्युला sin 2x आहे. मायनस साईन ॲज इट इज 2 sin x इंटू cos x फॉर्म्युला sin 2x आहे, आणि sin 2x आपल्याला इथं मिळालेलं आहे. समजलं की नाही समजलं, बघा ते त्यात लक्षातच ठेवा. ते कसं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला नाही येत तर मग काय इंटिग्रेशन बघूच नका, इकडे येऊच नका. राईट, तर cos² xचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, 2 cos x इंटू, मी इथं अजून एक स्टेप लिहू शकतो, नाही लिहिलं तरी चालतं, ddx ऑफ cos x. नकोच, हे खूप लेंदी होऊन जाईल, असं काही लिहित पण नाहीत कुठे, समजण्यासाठी लिहिणार होतो तर मी तिथं समजवलेलं आहे असं मला वाटतं की तुम्हाला समजलं असेल काय केलं आहे. cos² xचं डेरिव्हेटिव्ह कसं काढतात बघा. ओके, मग cos² xचं डेरिव्हेटिव्ह 2 cos x, आणि cos x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, मायनस sin x इंटू dx इज इक्वल टू dt. ओके, नाव
मायनस साईन तिकडे जाऊ द्या पहिल्यांदा, म्हणजे काय राहील 2 sin x इंटू कॉस एक्स डी एक्स इज इक्वल टू मायनस डी टी. आणि हा जो फॉर्म्युला आहे 2 sin x cos x कशाचा फॉर्म्युला आहे, साइन 2x फॉर्म्युला आहे मायनस डी टी. सो वी गेट द आन्सर. देअरफॉर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 3 तर ॲज इट इज असणार आहे, कॉस स्क्वेअर म्हणजे काय आहे टी आहे, मग 3 टी इंटू साइन 2x डी एक्स. साइन 2x डी एक्स म्हणजे मायनस डी टी येणार आहे. किती येणार आहे, मायनस डी टी आहे. मायनस साईन बाहेर काढा, मायनस इंटिग्रेशनच्या बाहेर 3 इंटू डी टी. a⁻x फॉर्म्युला माहिती आहे की नाही तुम्हाला, a⁻x फॉर्म्युला काय असतो आहे, a⁻x अपॉन लॉग a प्लस सी. दॅट इज युअर आन्सर. फक्त टीची व्हॅल्यू पुट करा. व्हॉट इज टी, कॉस स्क्वेअर एक्स. तर इथं कॉस स्क्वेअर एक्स लिहायला विसरू नका. एवढं सिम्पल आन्सर होतं, एवढं शॉर्टकटमध्ये आन्सर आहे. एका 2 ते 3 स्टेपमध्येच होतं आहे. फक्त तुम्हाला तो पार्ट जो आहे, हा जो पार्ट आहे, हा पार्ट माहीत असणं गरजेचं आहे. ओके ठीक. पॉज द व्हिडिओ, नोट इट डाऊन. ओके नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय 16, सेकंड लास्ट एक्झाम्पल आहे. अजून एक एक्झाम्पल झालं की संपतं आपला हा एक्सरसाइज. ओके ठीक आहे. बघा काय करणार आहे आपण याच्यामध्ये, साइन 16 नंबरचं ना, साइन 6x आहे. या टाईपचे एक्झाम्पल आपले झालेले आहे, तरीसुद्धा थोडीशी हेल्प करतो मला, हे तुम्ही सोडवा. एक्झाम्पल आहे साइन 6x अपॉन साइन 10x इंटू साइन 4x इंटू dx इज इक्वल टू इंटिग्रेशन साइन 10x मायनस 4x केला आपण तर 6x आहे, आणि साइन हा 10x आणि साइन 4x ॲज इट इज ठेवतो. आता साइन a मायनस बीचा जो फॉर्म्युला तो युटिलाइज करणार आहे. साइन a मायनस बीचा फॉर्म्युला साइन a इंटू कॉस b मायनस कॉस a इंटू साइन b डिवायडेड बाय जो आपला डिनॉमिनेटर आहे तो ॲज इट इज साइन 10x इंटू साइन 4x इंटू डी एक्स. नाव डिवाइड सेपरेटली, इंटिग्रेशन सेपरेट डिवाइड केलं तर काय होईल, साइन 10xला साइन 10x काय होईल, कॅन्सल होईल. आणि काय आहे कॉस 4x अपॉन साइन 4x. काय आहे कॉस 4x अपॉन साइन 4x. मिडलला मायनस साइन आहे, इथं सेपरेट डिवाइड केलं तर साइन 4xला साइन 4x कॅन्सल होईल. कॉस अपॉन साइन येणार आहे, कॉस 10x अपॉन साइन 10x येणार आहे. ओके इंटू डी एक्स. आणि जर याचा आन्सर काढायला गेलं तर कॉस अपॉन साइन काय येतं, कॉट 4x येईल, आणि ते येणार आहे कॉट 10x. आणि तुम्हाला कॉट एक्सचं इंटिग्रेशन माहीत आहे. याचं सेपरेट इंटिग्रेशन घ्या, याचं सेपरेट इंटिग्रेशन घ्या. कॉट एक्सचं इंटिग्रेशन काय येतं ते बघा, एक्सच्या ऐवजी 4 आलं आहे, मग डिवाइड बाय 4 जाईल आणि डिवाइड बाय 10 जाणार आहे. ओके सो पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके लास्ट एक्झाम्पल बघा काय, साइन एक्स इंटू कॉस क्यूब एक्स 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स. काय करणार आपण, 17 नंबरचं एक्झाम्पल आहे. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन इंटू डी एक्स राईट. आणि याच्यामध्ये काय करणार, पुट कॉस एक्स इज इक्वल टू टी. देअरफॉर कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, मायनस साइन एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. परंतु मायनस साइन आपण इकडे देणार आहे, मायनस डी टी येणार आहे. तर साइन एक्स डी एक्स आपल्याला आहे, साइन एक्स डी एक्स हा आपला डी टी होऊन जाईल, मायनस डी टी होऊन जाणार आहे. बाकी जिथं कॉस आहे तिथे टी पुट करणार आपण, म्हणजे आय इज इक्वल टू काय येईल, इथं कॉस आहे मग तिथे टी क्यूब होणार आहे, टी क्यूब अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, 1 प्लस टी स्क्वेअर. आणि हा साइन एक्स आणि डी एक्स त्याच्याऐवजी मायनस डी टी येणार आहे. ओके मायनस साइन तर इंटिग्रेशनच्या बाहेर गेलं. इथं आता आपल्याला याला सॉल्व करायचं आहे. पहिल्यांदा आपण लिहू ॲज इट इज त्याला, टी क्यूब अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर इंटू डी टी राईट. 1 प्लस टी स्क्वेअर डिनॉमिनेटरला आहे, न्युमरेटरला 1 प्लस टी स्क्वेअर ॲडजस्ट करता येईल का ते आपल्याला विचार करायचा आहे. तर आपल्याला ॲडजस्ट करता येईल त्याला, जर आपण असं लिहिलं, बघा असं करतो मी, इथं मग 1 प्लस टी स्क्वेअर आहे, टी इंटू 1 टी होणार आहे, मग प्लस टी येईल, तर मायनस टी जर केला आपण तर आपला आन्सर मिळेल आपल्याला. बघा ह्याला सॉल्व करून बघूया आपल्याला टी क्यूब येते का. मी म्हणतो की याला सॉल्व केल्यानंतर टी क्यूब आलं पाहिजे, याला सॉल्व केल्यानंतर. मग इथे लिहितो मी टी इन ब्रॅकेट 1 प्लस टी स्क्वेअर मायनस टी, टी इंटू 1 टी प्लस टी इंटू टी स्क्वेअर टी क्यूब मायनस टी, प्लस टी मायनस टी कॅन्सल, काय राहिलं टी क्यूब. म्हणजे टी क्यूबला मी या टाईपमध्ये लिहू शकतो. आता हे कसं शिकणार तुम्ही, प्रॅक्टिस करावं लागेल हां याचं. आणि तुमचं
प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे की आणि तुम्हाला लक्षात आलं पाहिजे खाली डिनॉमिनेटर काय आहे, न्यूमरेटरला कशी ॲडजस्टमेंट करायची, हा सगळा लॉजिकचा पार्ट आहे. 1 + t². ओके, खाली काय आहे 1 + t² इंटू dt. सेपरेट आउट द इंटिग्रेशन करा. एकदम सोपं एक्झाम्पल आहे हे. एक्झाम्पल एकदम सिम्पल एक्झाम्पल आहे. सेपरेट आउट द इंटिग्रेशन करायचं फक्त तुम्हाला. ओके, याची जागा जरा थोडीशी आपण इकडे घेऊया. हा जो पार्ट आहे ओके ठीक आहे. मग सेपरेट इंटिग्रेशन केलं तर काय होईल, मायनस, हे मायनस साईन आहे ते, इंटिग्रेशन टी इन ब्रॅकेट 1 + t² अपॉन 1 + t² इंटू dt मायनस t अपॉन 1 + t² इंटू dt. मग काय होईल 1 + t² ला 1 + t² कॅन्सल होईल, फक्त t इंटू dt येणार आहे म्हणजे इज इक्वल टू मायनस. हां, इथं जरा थोडासा पार्ट माझा पण इथं ब्रॅकेट असणं गरजेचं आहे कारण की मायनस साईन आहे. ओके, आणि ते मायनस साईन आतमध्ये गेल्यानंतर साईन दोघांचे पण चेंज होणार आहेत, त्यामुळे मायनस साईनच्या अगोदर ब्रॅकेट असणं गरजेचं आहे. टी राहील फक्त. ओके, इंटिग्रेशन टी इंटू डी टी मायनस का प्लस आहे, मायनस आहे. ओके, इंटिग्रेशन टी अपॉन 1 + t² इंटू डी टी. आता कसं सॉल्व करणार याला बघा, याला एका वेने सॉल्व करता येईल याला. तो वे काय सांगतो मी मला, मायनस इंटिग्रेशन ठीक आहे, मायनस साईन आतमध्ये जाऊ द्या, मायनस इंटिग्रेशन टी इंटू डी टी मायनस मायनस काय होईल प्लस इंटिग्रेशन इथं थोडीशी ॲडजस्टमेंट करणार आहे मी, 2 डिवाइड करणार आहे आणि 2 मल्टिप्लाय करणार आहे म्हणजे 1 + t² इंटू डी टी. काही केलेलं नाही मी, ह्या तर 2 डिवाइड केलं, इथं 2 काय केलं आहे मल्टिप्लाय. असं का केलं त्याचं रिझन तुम्हाला माहीत आहे. 1चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 1चं डेरिव्हेटिव्ह 0 आणि t² डेरिव्हेटिव्ह 2t म्हणजे 1 + t² डेरिव्हेटिव्ह 2t येतं म्हणजे खाली फंक्शनवरती त्याचं काय येतं डेरिव्हेटिव्ह. नीचे पान की दुकान, ऊपर गोरी का मकान, लॉग लॉग रे, म्हणजे हा त्या फॉर्मॅटमध्ये बसतो. मग इथं आपण लिहिणार dx ऑफ 1 + t² इज इक्वल टू 2t सिन्स इंटिग्रेशन f डॅश ऑफ x अपॉन f ऑफ x dx इज इक्वल टू लॉग इन ब्रॅकेट f ऑफ x प्लस c. हा आपला फॉर्म्युला होता, म्हणून आपण आता तो इथं यूज करणार आहे. मग मायनस टीचं काय येणार आहे तुम्हाला, t² अपॉन 2 x⁻n. बरं आहे, t⁻2 किती असणार आहे 1 असणार आहे. मग x⁻n फॉर्म्युला n + 1 अपॉन n + 1 म्हणजे 1 + 1 अपॉन 1 + 1, 1 + 1 किती येतं 2 येतं. मग t² अपॉन 2 प्लस हाफ असं राहील आणि खाली फंक्शन वरती त्याचं डेरिव्हेटिव्ह लॉग लिहिणार, लॉग काय येणार f ऑफ x. f ऑफ x म्हणजे 1 + t², 1 + t² प्लस c. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ t. टीची व्हॅल्यू cos x आहे. इथं जिथं टी आलेला आहे तर cos x टाका. आन्सर याचं टेक्स्टबुकमध्ये कदाचित रॉंग आहे, रॉंगच आहे, कदाचित नाही रॉंगच आहे. ओके, सो पॉज द व्हिडिओ और नोट इट डाऊन और टेक अ स्क्रीनशॉट. स्क्रीनशॉट घेतं जाऊ नका, मॅथ्सला मी किती वेळा सांगितलं की स्क्रीनशॉट घ्यायचं नाही. ठीक आहे, तर तुमचे काही जे प्रश्न येतात त्याचे उत्तर देणं पण मला गरजेचं आहे. काल मला वाटतं खूप जण क्वेश्चन विचारत असतात की सर मॅथ्समध्ये मला आउट मार्क्स पाडायचे आहेत, तर मी काय करू, राईट. सो हे लिहून घेतलं असेल तर बघा, टेक अ स्क्रीनशॉट. हां, तर काही जणांचं म्हणणं आहे की सर मला 100/100 मार्क्स पाहिजेत आणि ते मिळतील का, 100पैकी 100 मार्क्स मिळू शकतात का. तर मॅथ्समध्ये मिळू शकतात 100पैकी 100, फक्त तुमचा रायटिंग वे एकदम व्यवस्थित असला पाहिजे आणि तुम्हाला काय काय करायचं तेही सांगतो मी. काय करायला लागेल त्यासाठी, फर्स्ट स्टेप नंबर 1 याची सॉल्व ऑल प्रॉब्लेम्स किंवा ऑल एक्झाम्पल्स इन सॉल्व ऑल एक्झाम्पल्स इन टेक्स्टबुक. ओके, जेवढे एक्झाम्पल टेक्स्टबुकमध्ये आहेत सॉल्ड दे. ओके, सॉल्व ऑल एक्झाम्पल, ऑल सॉल्ड एक्झाम्पल. ओके, सॉल्व ऑल सॉल्ड एक्झाम्पल्स इन अ टेक्स्टबुक. टेक्स्टबुकमध्ये जेवढे सोडवून दिलेले एक्झाम्पल आहेत, ऑलरेडी त्यांनी सोडवून दिलेले आहेत, बरं ना, ते तुम्ही सॉल्व करणं गरजेचं आहे. सेकंड, स्टेप 2, सॉल्व
ऑल एक्सरसाइज तुम्ही पूर्णपणे सोडवणं गरजेचं आहे. आणि थर्ड स्टेप मिसेलनियस, याचा मिसेलनियस सोडवणं गरजेचं आहे. आणि फोर्थ स्टेप नवनीत डायजेस्ट याची प्रॅक्टिस फॉर एक्झाम्पल. एवढा जर तुम्ही स्टडी केला, एवढे 4 पॅटर्न जरी केले तरी तुम्हाला 100 आउट ऑफ 100 मार्क्स पडायला काही हरकत नाही. याच्या बाहेरचं एक एक्झाम्पल येणार नाही. हे 4 फक्त पार्ट तुम्ही करून जा व्यवस्थित. सगळे सॉल्व एक्झाम्पल करा, टेक्स्टबुकमधले सगळे एक्सरसाइज सॉल्व करा. सगळे एक्झाम्पल एक टू साईड जेवढे एक्सरसाइजमध्ये आहेत तेवढे. मिसेलनियस 1 to ऑल सगळं सॉल्व करा. आणि नवनीत डायजेस्टमध्ये जे प्रॅक्टिस फॉर एक्झाम्पल दिले ते तुमच्या प्रॅक्टिससाठी तुम्हाला न बघता सोडत, त्याचे आन्सर फक्त दिलेले आहेत, प्रोसिजर दिलेली नाही. म्हणजे तुम्हाला ते सोडवायला लागणार आहे आणि तुमचा आन्सर चेक करायला लागणार आहे की तुमचा आन्सर येतं आहे का. या प्रोसिजरनं तुम्ही गेलात तर एवढा जरी अभ्यास केलात, सगळ्या टॉपिकचा अभ्यास याच वेळेनं करायचा आहे. सुरुवातच अशी करायची की सॉल्व एक्झाम्पल, एक्सरसाइज, मिसेलनियस, प्रॅक्टिस फॉर एक्झाम्पल. जर एवढा अभ्यास केला तर मला वाटत नाही तुमचं 1 जरी मार्क जाईल, 1 सुद्धा मार्क जाणार नाही. बाकी थेरम तुम्ही करणारच आहात, थेरम येणार आहेत आणि थेरम तुम्हाला करायचेच आहेत, कळते ना. ज्या त्यावेळेस मी ते थेरम घेतलेले आहेत, त्या डेरिव्हेटिव्हमध्ये जे थेरम आले ते डेरिव्हेटिव्ह थेरम आपण घेतलेले आहेत, बरोबर ना. प्रूदॅटचे एक्झाम्पल येतात, ते प्रूदॅटचे एक्झाम्पल करणं गरजेचं आहे. पार्ट 1मध्ये थेरम जास्त आहेत, पार्ट 2मध्ये कमी आहेत, राईट. त्यामुळे तुम्हाला गोल्डन चान्स आहे की कमी थेरम करूनसुद्धा पार्ट 2मध्ये आपल्याला स्कोअर करता येतो, राईट. ठीक आहे. पण काही शोधॅटचे एक्झाम्पल, प्रूदॅटचे एक्झाम्पल पण आहेत जे चॅलेंजिंग असतात, राईट. तर तुम्हाला जर 100 मार्क्स पाहिजे असतील तर वेळ दिलेला आहे मी. असा यावेळेला अभ्यास करा, तुम्हाला 100पैकी 100 मार्क्स पडतील. एवढं काय अवघड नाही मार्क्स पाडणं मॅथ्समध्ये, एवढं काय अवघड नाही. आपला सिलेबस खूप इझी आहे. टफ मला वाटत नाही कोणाला टफ वाटत असेल. जर टफ वाटत असेल तर सांगा. आज जर शिकवलं कोणाला समज नसेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा की सर हा पार्ट समजला नाही, तो पार्ट समजला नाही. तुमचे जे काही रिकमेंडेशन येतील त्याच्यावर काम केलं जाईल. थँक्यू. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.